येऊन राजकारण करणारा नेतृत्व महाराष्ट्रात दुसरा कुठलाही नाही, फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस. खरं मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आपण आपली वकिली चालू केली तो काळ हा काँग्रेस रिजिमचा काळ होता. त्यामुळे काँग्रेसची रिजिम ती देखील आपण जवळून पाहिली आणि त्याच्यानंतर भाजपची रिजिम सुद्धा जवळून पाहिली आणि आता जर आपण सक्रिय भाजपचा एक भाग म्हणून प्रवक्तेपद देखील स्वीकारून काम चालू केलेलं आहे. तर हा फरक तुम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे यामध्ये सगळ्यात प्रभावी नेतृत्व असं तुम्हाला कोणाचं वाटतं? महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेब. म्हणजे मी वडिलांनाही नेहमी सांगत असतो की अतिशय म्हणजे त्यांचे जर तुम्ही भाषणांचा जरी अभ्यास केला तर अतिशय प्रगल्भ असे त्यांचे भाषणं असतात आणि त्यांची प्रत्येक वेळेस लँग्वेज ही सुसंस्कृत असते आणि एखाद्या चांगल्या घरंदाज नेत्याला शोभणारी अशी त्यांची भाषा असते आणि प्रत्येक माणसाचा मान ठेवून ते बोलतात. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची, त्यांचं मनोबल कसं वाढवायचं, त्यांना कसं सक्षम करायचं, हे जर कोणी करणारं कुठलं दुसरं नेतृत्व मला वाटतं महाराष्ट्रात नाही, फडणवीस साहेबांपेक्षा दुसरं कुठलंही नाही. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला हवंसं वाटणारं नेतृत्व त्यांचं आहे. आणि मला असं वाटतं की जळगावात तर आपण कार्य करत आहात, मुंबईत देखील आपण असता. मला असं वाटतं पॅन महाराष्ट्र सध्या भाजपच्या माध्यमातून आपला प्रवास चालू आहे, तर त्याबद्दल कसं सांगाल? कारण आता वेगवेगळ्या भागातलं, मग ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सगळ्यांना आपल्याला संबोधित